नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के यूजफुल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. याआधी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. 2024मध्ये जे प्रश्न विचारले गेलेले होते, ते सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत, जे आपल्याला बालमानसशास्त्रामध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रश्न, चारित्र्याचा विकास टिंबटिंबमुळे होतो. तर मित्रांनो, आपल्या चारित्र्याचा विकास हा नैतिकतेमुळे होत असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नैतिकता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? तर मित्रांनो, स्मृतीसुद्धा अध्ययन अध्यापनाचा स्तर आहे. समजण्याचा स्तरसुद्धा अध्ययन अध्यापनाचा स्तर आहे. चिंतनशील स्तरसुद्धा समजण्याचा स्तर आहे. परंतु विभेदीकरण हा समजण्याचा स्तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विभेदीकरण. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? तर मित्रांनो, यामध्ये जो ऑप्शन सर्वात योग्य आहे ते उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण हे या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त मुख्य उद्दिष्ट म्हटल्यावर समाज परिवर्तन हे या प्रश्नाचं उत्तर राहील. मित्रांनो, समाज परिवर्तन शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शालेय गणवेशाच्या माध्यमातून टिंबटिंब या मूल्याची जपणूक होते. तर मित्रांनो, यामध्ये समता या मूल्याची जपणूक होते. या प्रश्नाचं उत्तर राहील समता. पुढचा प्रश्न आहे, मूर्त संक्रियात्मक अवस्था टिंबटिंब वयात असते. तर मित्रांनो, मूर्त संक्रियात्मक अवस्था ही 0 ते 2 या वर्षात असते. अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, अभ्यासक्रम विकसन ही कोणती प्रक्रिया आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ही अखंड प्रक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर राहील, अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. परिणामकारक शिक्षण होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? तर मित्रांनो, परिणामकारक शिक्षणाकरिता आपला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर राहील. विद्यार्थ्याचे अवधान खिचवून घेण्याचे व टिकवून धरण्याचे कौशल्य. अध्यापन कौशल्यात टिंबटिंबचा समावेश होतो. तर वर्ग व्यवस्थापन कौशल्याचा समावेश होतो. संप्रेषण कौशल्याचा सुद्धा समावेश होतो. कथन कौशल्याचा सुद्धा समावेश होतो. यामुळे या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, उलट-सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी टिंबटिंबमध्ये येतात. तर मित्रांनो, या सर्व उलट-सुलट बाबी ह्या आपण वादविवादामध्येच करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3, वादविवाद. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन म्हणजे काय? तर मित्रांनो, यामध्ये सर्वात उत्कृष्ट असा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. त्याकरता ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर राहील, अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकासासाठी टिंबटिंब. तर मित्रांनो, राष्ट्रीय विकासासाठी भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढविणे. ऑप्शन 2, भविष्य काळात
तील गुंतवणूक कमी करावी. ऑप्शन 3 शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा. ऑप्शन 4 केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 1 भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढविणे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त बौद्धिक विकासाचा विचार केला जातो. या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 1 बौद्धिक विकास. टिंबटिंब ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीला पाहणाऱ्या आहेत. तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षणसुद्धा आहे, माध्यमिक शिक्षणसुद्धा आहे, उच्च माध्यमिक शिक्षण सुद्धा आहे. तर यापैकी सर्व या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील मित्रांनो. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3 उच्च माध्यमिक शिक्षण. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे 2.5 ते 6 वर्षाचा असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील 2.5 ते 6 वर्ष. अध्ययन व अध्यापनावर याचा परिणाम होतो. शारीरिक घटक, परिसरीय घटक, सामाजिक घटक आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे आपलं वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने टिंबटिंब फक्त शिक्षेचाच उपयोग करावा. तर मित्रांनो, शिक्षकाने उपयोग करावा हे योग्य नाही राहणार. फक्त पारितोषिकाचा वापर करावा हे सुद्धा योग्य नाही राहणार. शिक्षक व पारितोषिकाचा योग्य प्रमाणात वापर करावा हे मित्रांनो अतियोग्य राहील, यामध्ये काहीही शंका नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, अवधान व अभिरुची टिंबटिंब. अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते? तर मित्रांनो, फक्त वर्षातून एकदा शाळा सुरू होण्याच्या वेळी पालक सभेचे आयोजन केले जाते. हे या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील. पुढचा प्रश्न आहे, बाल विकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे, नसलेला आपल्याला विचारलेला आहे. तर ई.बी. हरलॉक हा सुद्धा संबंधित आहे. रिक आणि इरिक्सन हा सुद्धा संबंधित आहे. सरोजिनी सावर्शियन हा सुद्धा आहे आणि फक्त F.W. टेलर हा नाही. यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा टिंबटिंब आहे. तर शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा अनुभव केंद्रित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुभव केंद्रित.